5 ठीक आहे. 25 ते 21 या 5 ज्या चिठ्ठ्या असणार आहेत त्या क्रमांकाच्या चिठ्ठ्या असणार आहेत आणि त्यांचे भाग्यवान विजेते कोण असणार आहेत. मी समोर अक्षयजी दलपे, त्याचबरोबर अक्षयजी आगिवले, त्याचबरोबर नयनजी उबाले यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आपल्या ज्या पुढे लकी ड्रॉचा चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत त्यातून भाग्यवान विजेत्यांच्या 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि ते भाग्यवान विजेते क्रमांक 25, 24, 23, 22 आणि 21 या 5 क्रमांकांचे असणार आहे, ज्यांना या क्रमांकाचे बक्षीस आपल्याला इकडे देण्यात येणार आहे. तर लगेचच दादांना विनंती करतोय त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते एक एक करून 5 चिठ्ठी काढायचे. आता जी सदर चिठ्ठी काढली जाईल ती 25 क्रमांकाची असणार आहे, म्हणजे जो विजेता असणार आहे त्याला 25 नंबरचा बक्षीस भेटणार आहे. एक काढायचे पहिले अक्षयजी आगिवळे यांच्या शुभ हस्ते. 661 नंबरची लक्ष्मण नारायण दस यांना 664 नंबर आणि हे आहेत भाग्यवान विजेते नंबर 25 चे. त्याचबरोबर सागर वसंत दत्त जे आपले या रविराज ब्लास्टरचेच मेंबर आहेत, त्यांचा पावती क्रमांक आहे 645 आणि 645 त्यांचा नंबर होता 24. त्यानंतर चंद्रभागा दिघे आणि त्यांचा जो भाग्यवान विजेत्याचा नंबर आहे तो आहे 656, यांचा नंबर असणार आहे 23. त्यानंतर भाग्यवान विजेते आहेत हरिचंद्र शिरोशे मिल्हा आणि पावती क्रमांक असणार आहे 99. एक आणखी एक क्रमांक 21 नंबर अगस्त डोंगरे सरलांबे आणि भाग्यवान विजेते नंबर क्रमांक 339 यांना 21 नंबरचं पारितोषिक देणार आहे. तर उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून लगेचच आपण पुढच्याही 5 चिठ्ठ्या अर्थात 10 चिठ्ठ्या यावेळेस काढणार आहोत. ठीक आहे, आता सध्या आपण 5 पुरता मर्यादित राहूयात. त्याच्यानंतरचं जे पुढचे लॉट्स आहेत ते याच्यानंतर जो सामना संपेल त्यानंतर आपण पाहुण्यांच्या हस्ते काढूयात. धन्यवाद विश्वास केने सर. दुपारच्या सत्रात सर्वांचंच सहर्ष स्वागत आहे. मुरबाडीची चॅम्पियन ट्रॉफी अर्थात रविराज ब्लास्टर जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय, ज्यामध्ये नयनदादा उबाळे आहेत, अक्षयदादा आगिवले, अक्षयजी दलपे साहेब आणि सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचंच सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांची महत्वाची लढत जे मात्र पाहायला मिळेल. मनुस्फोट बोरगावचा संपूर्ण संघ उपस्थित आहेत. सर्वांचंच हरी सहर्ष स्वागत. म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेतल्यानंतर त्याच्यात 1.5 तास जाईल, कारण बोरगाव म्हटलं की खूप मोठा सपोर्ट स्टाफ त्यांना नेहमीच असतो. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आप्पा उपस्थित आहेत, आप्पा आपलंही सहर्ष स्वागत. डॉक्टर तुमचंही सहर्ष स्वागत आहे. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. गणेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहिजे. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. SS नवापाडा आणि त्यांच्या विरुद्ध बेस्ट ऑफ टेमगाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. गोलंदाज तयार आहेत आणि आमच्यापर्यंत आत्ताच माहिती येते जयधस अर्थात JD प्रस्तुत एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येते. मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक अशी बाईक जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच कॉन्टॅक्ट करा जयदश यांच्या बरोबर. माफक प्रवेश फी आणि भरघोस पारितोषिक त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 ऑन द बोर्ड. गणेश आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, कमालीची गोलंदाजी. बेस्ट ऑफ टेमगाव त्यांच्या विरुद्ध नवापाडा. 4 षटकांचा सामना मित्रांनो. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा, 4 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. 4 चांद लागले या क्रीडा स्पर्धेला. चेतन स्मृती चषक क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतायत. या अगोदर एक मोठा उलटफेर यजमान संघाने केला. पराग 11 बालुकला या स्पर्धेतून बाहेर पाठवलं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. सो मात्र आपल्याला पाहायला मिळेल संघाची धावसंख्या धावपलकावर 7 ऑन द बोर्ड, 7 धावा.
ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील मान्यवरांची उपस्थिती. व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. या स्पर्धेसाठी आपण काहीतरी देणं लागतो. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. मिनी डॉक्टर आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. बोरगाव म्हटलं की 11 खेळाडू आणि 1100 समर्थक ही ताकद राहिली बोरगावची. तुम्ही उपस्थित आहे, तुमचं सहर्ष स्वागत. 7 ऑन द बोर्ड, खास करून मुरबाड तालुक्यातील दिग्गज आयोजक आणि मोठ्या आयोजकांच्या यादीतलं 22 वर्षाचं नाव म्हणजे आमचे परममित्र बाबू खाडे उपस्थित होत आहेत. मला वाटतं आज ही मॅच संपल्यानंतर विश्वास अलिबागचा दौरा आहे आणि त्यासाठी ते उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. अंडर 25 साठी आत्ताच हल्ली ज्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा पार पाडली आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक अशी बाईक ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एका खेळाडूचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं, ते उपस्थित होतात. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा. खास करून आमचे दुसरे मित्र अजय बिडवी, टॉम हे देखील उपस्थित आहेत. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. 7 ऑन द बोर्ड. ऑफिशियल टीम मध्ये जर जेवणाचं कुणी बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर आयोजक कमिटी संपर्क साधा. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 धावा येतील. एक विशेष सन्मान आपण करतोय. विवेकजी खाडे अर्थात बाबू यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आत्ताच आपण एक मुरबाडकर चषक ही क्रीडा स्पर्धा पाहिली. त्या क्रीडा स्पर्धेचे करते धरतायत, त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं, चेतन स्मृती चषकाच्या वतीनं हा विशेष सन्मान. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू हवेत आणि तिथे कॅच ड्रॉप. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. SS नवापाडा त्यांच्या विपक्ष बेस्ट ऑफ टेमगाव. महत्वाचा सामना आहे. जो जिंकणार आहे तो एका ट्रॉफीला गवसणी घालणार आहे. आणि या स्पर्धेच्या ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल आयोजक कमिटीने आपल्याला जेवढे पैसे आहेत ना ते नाही दिले तरी चालतील, पण ट्रॉफी आम्हाला द्यावी. एवढ्या सुंदर ट्रॉफी, मुरबाडी चॅम्पियन ट्रॉफी अर्थात चेतन स्मृती चषकाच्या. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू हलक्यातनं सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल. या चेंडूवर ज्या मात्र पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-12 टीम SS नवापाडा संदडी जिल्हा. बारा धावा धावपलकावर. चेतन स्मृती चषक खास करून दिनेशजी घरत, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव यांच्या माध्यमातून आकर्षक असा केक या स्पर्धेचा चॅम्पियन टीमला काटण्यासाठी मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. जशी विकेट पडते नवापाडाची तसा आनंद होतो बेस्ट ऑफ टेमगावला. फलंदाज बाद. साहेब आणि त्याचबरोबर रामचंद्रजी पष्टे साहेब हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. खास करून या क्रीडा स्पर्धेवर प्रेम करणारे अनेक माणसं आहेत, ते उपस्थित होत आहेत आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवतात. या चेतन स्मृती चषक अर्थात मुरबाडची चॅम्पियन ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेत शोभा वाढवतात. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज. कॉटन बोर्डची संधी. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज बाद.
काल हर्षलला जर त्याने विकेट हॅट्रिक घेतली, जशी विकेट हॅट्रिक होईल दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या फोनवरती 1100 रुपये जमा होतील. डबल कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला 3 बाद 12. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरं षटक, या तिसऱ्या षटकात कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. अनेक दिग्गज टॉप 3 मध्ये, खास करून एम एस स्पोर्ट चाफेवाडी हा संघ टॉप 3 मध्ये दाखल. अजून 2 संघ कोण जाणार आहे टॉप 3 मध्ये ते आपल्याला पाहायचं. कामगिरी कशा प्रकारे होते. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल ऑन हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार आहे. समोर मयूर. हा चेंडू फार निर्णायक राहील या मॅचच्या दृष्टिकोनातून. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू डीप अक्षरा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा संघाची धाव सिंगल आली. संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 13. डॉक्टर विवेक कराळे उपस्थित आहेत. डॉक्टर आपलं सहर्ष स्वागत. कामगिरी इथे फार महत्वाची. कोण कुणावर हवी ठरतंय ते आपल्याला पाहायचं. एक दर्जेदार आयोजन आहे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. म्हणजे हे आयोजन पाहिल्यानंतर प्रत्येक जणाला असं वाटलं असेल की चेतन स्मृती चषकासारखं आयोजन आपल्याही गावामध्ये व्हावं. ज्या प्रकारचं आयोजन आहे, 30 रुपयाचं तुमच्याकडे कुपन असेल तर 30 रुपयामध्ये तुम्ही अनेक मोठमोठाली पारितोषिकं जिंकू शकता. 30 पारितोषिकं ही संकल्पना रमेश धस गुरुजी आहेत, सर आहेत, आणि सरांनी ही संकल्पना राबवली आहे. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक. इथे आलाय एक दमदार चौका. 4 रन. अप्रतिम संगीत सध्याच्या घडीला तेही प्ले करतात. 17 धावा, 3 बाद. मला वाटतं त्यांची जेवणाची सुट्टी झाली असावी. त्यांचंही कौतुक या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. प्रत्येकानेच या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत. आमचे कॅमेरामन, त्यांचे विशेष आपण कौतुक करू. सौरभ आहेत, त्यांच्या जोडीला मॅनेजर आहेत गोविंद कामत, गणेश वारगडे, शाहू. इथे फुलटॉस, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. ऑपरेटरच्या भूमिकेत संदीप घायाळ आहेत आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये दीपक. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 17 या धावफलकावर. 3 बाद 18 धावा आहेत. 3 विकेट गमावल्यानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडू. या 6 बॉलवर किती धावा येतील ते पाहायचे आपल्याला. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, हा सामना अतिशय महत्वाचा. यानंतर होणारी लढत आमच्यापर्यंत थोडीशी माहिती पुरवा. दिनेश सर, आमच्यापर्यंत थोडीशी माहिती पुरवा. यानंतर होणारा सामना शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार आहेत. बिग हिट केलाय. चेंडू हवेत 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 आणि हवेतच राहील. सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त टोला आपण पाहिलाय. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 24, 24 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ऑनस्क्रीन आपण पाहतायत विवेकजी खाडे अर्थात बाबू, त्यांच्या जोडीला विश्वास केने, दिनेश मार्केस सर आहेत. ही चर्चा चालू असेल. बाबूने आता 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली. त्यानंतर डिसेंबरमध्ये 8 दिवस आणि पुन्हा एकदा नाईट फेब्रुवारीमध्ये तब्बल 9 दिवस क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. त्यांचे साथीदार अजय बिडवी, टॉम यांच्या माध्यमातून सातत्यानेच आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतील. त्यांचंही सहर्ष स्वागत. रनआउटची शिकार, फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश. टॉस साठी संपर्क करा. मनुस्पोर्ट बोरगाव आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये असेल रविराज ब्लास्टर जांभुर्डे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये होईल टॉस. धावफलकावर धाव संख्या 4 बाद 25. मान्यवरांची खूप मोठी उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. मैदानाच्या चौफेर आपण पाहिले तर जाडे जंगल
एक गारवा प्रत्येकालाच निर्माण करेल आणि प्रत्येकाच्या मनात गारवा निर्माण केलाय. ज्या प्रकारचं आयोजन आहे रविराज ब्लास्टर जांभुर्डेचं चेतन स्मृती चषक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे हाताळलाय. आमची देखील दखल घेतली जाते. टेन क्रिक लाईव्हचं देखील विशेष आम्ही कौतुक करू. आमच्या बरोबर स्कोरर आहेत दीपक, आमचे ऑपरेटर आहेत संदीप. या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर टेन क्रिक लाईव्ह ही वाहिनी नेते, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला बॉल चांगलाच फटका सजवलाय. डिपॅक्सच्या कव्हरला चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. बॉलवर इथे धावा बनवणं एस एस नवापाडाला फार गरजेचं आहे, कारण 29च आतापर्यंत झालेला बेस्ट ऑफ टेमगावच्या विरोधात. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या भव्य दिव्य ट्रॉफीज. प्रथम क्रमांकाचं प्राइज, एक आकर्षक अशी ट्रॉफी जी मात्र पाहायला मिळते. शाहू यांचं कौतुक व्हायला पाहिजे, ज्या प्रकारचे ते कॅमेरा वर्किंग करतायत. प्रथम क्रमांकाचं प्राइज या क्रीडा स्पर्धेचा ऑन स्क्रीन यासाठी संघर्ष चालू आहे. याच दिवस 4 दिवस लढलेत. संघ 4 दिवस लढले असतील, परंतु आमचे आयोजक या गोष्टीसाठी कमीत कमी 4 महिने लढतात. त्यांचंही कौतुक आहे. इथे टाकलेला हा चेंडू व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला चेंडू इथे तळाय. षटकाची आणि पहिल्या इनिंगची होईल समाप्ती. दापलकावर धावसंख्या 31. लकी ड्रॉ आणि त्या लकी ड्रॉ साठी असणारी पारितोषिक. प्रथम क्रमांक ज्याला लागणार आहे तो सायकलवर बसून घरी जाईल. संदीप एखादा खुश होईल ज्याचं लग्न झालं असेल, तो त्याच्या मुलाला देईल. आणि खास करून जर आपण पाहिलं तर या मैदानावर आल्यानंतर कोण ना कोण काही ना काही घेऊन जाणार आहे, हे सर्वात महत्वाचं. 30 रुपयामध्ये 30 पारितोषिक ऑन स्क्रीन आपण पाहतायत. लकी ड्रॉचं हे स्वरूप आहे. रविराज ब्लास्टर जांभुर्डेचं हे आयोजन. चेतन स्मृती चषक, अर्थातच मुरबाडची चॅम्पियन ट्रॉफी. सन्मान चिन्ह आपण पाहताय. चेतन स्मृती चषकाची प्रत्येक गोष्ट टिपली जाते, कॅमेरामध्ये कैद केली जाते. आठवण जी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी आहे ते देखील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे कॅमेरामनचं आणि कौतुक व्हायला पाहिजे ऑपरेटरचं, ज्या प्रकारची ऑपरेटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. बेस्ट बॅटरसाठी आकर्षक अशी ट्रॉफी. तदनंतर रनरअपची ट्रॉफी ऑन स्क्रीन आपण पाहतायत. भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. यासाठी प्रत्येक जण लढणार आहे. टॉस साठी चला मनुस्पोर्ट बोरगाव आणि त्यांच्या विपक्ष रविराज ब्लास्टर जांभुर्डे. टॉस कबॉस कक्षात जोडले जातील विश्वास केने सर आणि समालोचन कक्षात करूया थोडंसं परिवर्तन. तिथे ऐकायला मिळतील आपल्याला या विभागातील खास करून मुरबाड तालुका आणि ठाणे जिल्हा ज्यांनी आपल्या आवाजाने दुमदुमलाय असे सुनील शेळके सर यांना आपण आमंत्रित करू. धन्यवाद. येस, आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जांभुर्डे. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. प्रवीण दादा धस यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. प्रवीणजी धस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या मॅचचा अत्यंत सुरेख अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय. आपण टॉस करूयात. कॉइन स्पिन केला जाईल. हेड इज द कॉल अँड इथे मात्र टेल आलाय. दादांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय जांभुर्डे संघानं. प्रथमतः निर्णय काय असेल? फील्ड क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आधीच्या मॅच मध्ये तुम्ही फलंदाजी केली होती, तिथे मात्र धावा बनल्या नव्हत्या, परंतु गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली. एकंदरीत काय म्हणाल तुमच्या सर्व टीम बद्दल? टीम तर चांगलीच आहे. प्रॅक्टिस नसल्या कारणाने आम्ही थोडा रनमध्ये प्रॉब्लेम होते. विचार केला तर नक्की जरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऍज अ प्लेअर म्हणून उतरले होते, परंतु तुमचे पाठीराखे बहुसंख्येने इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट पारितोषिकांचा वर्षाव करत होते. आपल्या पाठीराख्यांपर्यंत आपल्या नक्कीच ग्रामस्थांबद्दल काय म्हणणं असेल? ते तर नेहमी सोबत असतातच. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समवेत बोरगाव संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावला परंतु
आता मात्र टॉस जर जिंकला असता तर तुम्ही काय घेतला असता निर्णय? मी बॅटिंगच केली असते पहिले. मी बॅटिंगच घेणार होतो टॉस जिंकलो असतो. येस, म्हणजे मनासारखं ठरलंय. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. काल आपल्या संघाने देखील चांगला या ठिकाणी मात्र खेळ साकारला होता. आता मात्र अंतिम मोमेंटला सामना येऊन पोहोचला. इथून जर जिंकलात तर एक मानाचं करंडक आपल्या गावाच्या आपल्या संघाच्या नावावरती राहील. आता मात्र काय वेगळी स्ट्रॅटेजी, काय रणनीती आजच्या दिवसामध्ये असेल? जे काल केलं ते आजच करू द्या. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तिथे मात्र टॉस जिंकलाय जांभुर्डे संघानं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी बोरगाव या संघाला. मॅच सुरू होते, जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र. अर्थातच या विभागाचा, मुरबाड विभागाचा नक्कीच एक मात्र नक्कीच भूषण ज्यांना आपण म्हणतो, आमचे त्या ठिकाणी मात्र सर उपस्थित. त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचा गोड आवाज पुढील मॅच साठी. थँक्यू ऑल ऑफ यू. महेशजी डोळे टेमगाव, आपण इथे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर लगेचच आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. येस, इथे आपण ड्रॉ करूयात. खऱ्या अर्थानं 30वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि त्या अनुषंगाने 30 भाग्यवान विजेत्यांना आपण लकी ड्रॉच्या स्वरूपाने इथे मात्र पारितोषिक देणार आहोत. तर 20 क्रमांकाची पारितोषिकसाठी आपण एक चिठ्ठी उचलूयात. अनिलजी मार्के साहेबांना विनंती असेल की आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. 20 क्रमांकासाठी इथून मात्र चिठ्ठी उचलली जाईल आणि कुठल्या भाग्यवान विजेताचं नाव, कुठल्या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव या चिठ्ठीमध्ये दडलंय हे आपल्याला लगेचच पाहायला मिळेल. एक चिठ्ठी आपण उचला, चला लगेचच. मॅच देखील सुरू आहे. एक चिठ्ठी उचलली जाते आणि इथे मात्र शिदांश योगेश राणे, नक्कीच पावती क्रमांक आहे 82, 82 क्रमांकाची पावती आहे आणि इथे मात्र 20 क्रमांकाचा पारितोषिक त्यांना दिलं जाईल. धन्यवाद. तदनंतर पुढील आपण एक चिठ्ठी उचलूया. 19वा नक्कीच पारितोषिक असेल. अश्लेषा शरद भगत, क्या बात आहे. 515 पावती क्रमांक. आंबेले गावाच्या आहेत आणि नक्कीच त्यांना देखील, ताईंना इथे शुभेच्छा आपण देऊयात. मागील मॅच मध्ये आय थिंक सो आमच्या पंचांचं नाव आलं होतं. यस, त्यांना देखील शुभेच्छा. अजून एक पावती उचलायची. कुंडलिकजी दस साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते एक पावती आपण उचला. अत्यंत नक्की सुंदर अशी संकल्पना आपण पाहतोय. 30 वर्ष या स्पर्धेला होतात आणि 30 भाग्यवान विजेत्या नक्कीच प्रेक्षकांना इथे मात्र आपण 30 पारितोषिक देणार आहोत. आणि आता मात्र पुढील क्रमांक क्रियांश तरे जांभुर्डे, पावती क्रमांक 353, क्या बात आहे. 353. अजून एक पावती उचला आपण. बलिरामजी दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते इथे मात्र एक पावती उचलायची आहे. 17व्या क्रमांकाची आय थिंक सो ही पावती असेल. चला आपण पाहूयात कुठल्या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव. परी संदीप मार्के जांभुर्डे. सर्व पारितोषिके जांभुर्डे गावामध्ये जातात. पावती क्रमांक 421, क्या बात आहे. अजून एक बाकी आहे चिठ्ठी आपली. एक चिठ्ठी उचलूया. एक चिठ्ठी आपण आता मात्र उचलूयात. 16व्या क्रमांकाचं पारितोषिक असेल आणि इथे मात्र संदीप रमेश मोडक आगाशी गावचे हे समाजसेवक आहेत. त्यांचा पावती क्रमांक आहे 639. खूप खूप धन्यवाद. आता पुढील नक्की चिठ्ठ्या आपण नंतर काढूयात आणि मॅच ऑन आहे. जाऊयात शेळके सरांकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे. यवाना पहिलं षटक आपण समाप्तीच्या मार्गावर बघत आहात. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाज गणेश पष्टने. गोलंदाजी अत्यंत चांगली केलेली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव तिथे खर्च केलेली आहे. फलंदाज मयूर शेलवलेला त्याने बाद केले. 32 धावा बनवायचे. सामना जिंकून टॉप 3 मध्ये जाण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं जो ई ग्रुप आहे त्या ई ग्रुपच्या संघाला बाय मिळालेली आहे.
आणि त्याचमुळे पहिली सेमीफायनल आपण पाहिली होती, जिकडे पहिला दिवस चापेवाडी, दुसरा दिवस आदर्श घाणिवली या दोन संघांदरम्यान ती सेमीफायनल झाली होती. दुसरी सेमीफायनल आता यानंतर खेळवली जाईल. एका बाजूने बोरगाव तर दुसऱ्या बाजूने जांभुर्डे असे संघ एकमेकांच्या समोर येतील आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. हे क्वालिफिकेशनचं राऊंड आहे. जिंकणारा संघ त्या टॉप 3 मध्ये जाणार आहे. पॅनमध्ये चेंडू ठेवला, समोरच्या दिशेने खेळत आहेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रयत्नरत होते परंतु त्यांना चेंडू अडवता आला नाही. चेंडूने सीमारेषा भेदली, महत्वाचा चौकार, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. पण ते पूर्ण झालेलं आपण पाहिलं. चांगली सुरुवात दिली होती गोलंदाजीमध्ये गोलंदाज गणेश पाटीलने आणि एका षटकामध्ये अलीकडे 5-6 धावा म्हणजे तितक्या जास्त धावा मानल्या जात नाहीत. एक काळ होता, त्या काळामध्ये क्रिकेट खेळलं जायचं, तिकडे 7, 8, 9, 10 धावा म्हणजे पुष्कळ झालं एका षटकामध्ये, परंतु आता तसं मानलं जात नाही. आता शेवटच्या षटकामध्ये 20, 22, 24, 25, 30 धावा बनतात. वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. बरोबर 5 मिनिट आपण घेतले ते षटक हाताळण्यासाठी. पायसाहेब धावपलक 8च्या गतीने पुढे घेऊन जायचंय. 8 रन्स पर ओव्हर इज दी आस्किंग रन रेट आणि फलंदाज त्या मूड मध्ये फलंदाजी करताना आपण बघतो मोठे फटके खेळण्याचा इंटेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. खेचून मारायचा होता सावळाराम नगर दाबापाडा मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि आतापर्यंत चांगलं प्रदर्शन गोलंदाजांचं आपण पाहिलेलं आहे. स्पर्धेचं 30वं पर्व आहे आणि 30व्या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल या स्पर्धेने आम्हाला दाखवलेले आहेत. स्पर्धेचा मुख्य स्टेज जर तुम्ही रंगमंच पाहिला तर
पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं चेतन स्मृती चषकामध्ये सरचे स्वागत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील उजव्या श्रेणीच्या फार बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहिला होता. पंच मात्र अस्थिर आहेत. मला असं वाटतं फलंदाज थोडी सफल झाले असावेत. षटकं संपली. 2 धावपलकर धावा आहेत 14. 2 गडी गमावलेले आहेत. धावा बनवायचे आहेत एकूण 32. त्याचमुळे उर्वरित 2 षटकांचा विचार केला तर आणखी 18 धावांची गरज आहे. इथून पुढे सामना जिंकून टॉप 3 मध्ये जाण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या सावळाराम नगर नवापाड्याच्या विरोधात खेळत असताना टेमगाव या टीमला तिसरं षटक फेकण्यासाठी पाहिजे. कोणत्या गोलंदाजाची नियुक्ती इथे केली जात आहे. संदेश येत आहेत तिसरं षटक फेकण्यासाठी नवापाडा या टीमच्या वतीने. पहिलं षटक गणेश पष्टेने हाताळलं, त्याने 6 धाबा खर्च केल्या. संचित पष्टेने दुसरं षटक हाताळलं, त्याने 8 धाबा खर्च केल्या. आणि गोलंदाजी आतापर्यंत पाहिली तर ती प्रतिभाशाली राहिलेली आहे, चांगली राहिलेली आहे, प्रभावशाली राहिलेली आहे, कमी खर्चिक राहिलेली आहे. आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 9.00 धावांची सरासरी कायम ठेवायची. इथे आता गोलंदाजी करत असताना बॅटर्सला सामन्याचा रिदम लॉस करू नये. गोलंदाज लगेच तयार व्हा. शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. फटका इथे फसलाय. आडव्या बॅटने खेळला जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उपस्थित. बैठक स्वीकारली होती परंतु ज्यासाठी स्वीकारली होती ते कार्य करता आलं नाही. काय डेडिकेशन फलंदाजाने दाखवलेलं आहे. डायव्हिंग एफर्ट त्याचा आपण बघतो. त्याचमुळे ते वाचलेले आहेत. त्यांची विकेट धोक्यामध्ये होती परंतु आता आउट ऑफ डेंजर ते आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कालच्या दिवसामध्ये देवेन या क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करत असताना मला असं वाटतं नवापाडा टीमला वाचवलं होतं. देवांग पष्टे बॅकअपसाठी तो आला होता. चांगला बॅकअप त्याचं मिळालेलं आपण पाहिलं. 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 14 अर्थात 16. रविराज ब्लास्टर्स जांभुडे संपूर्ण संघ समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने एकत्रित या. व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला हा ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतायत. फेकी होते. एकच धाव मिळेल. एकरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेतच. त्याने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झालं तर होतं काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट एका विशिष्ट गोलंदाजाला एका विशिष्ट फलंदाजाच्या समोर प्लॅन बनवताना थोड्या अडचणी निर्माण होतात. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडू नंतर नवीन खेळाडू त्याच्या समोर असतो. एकच खेळाडू सातत्याने समोर उभा राहिला की मग त्याच्या विरोधात प्लॅन एक्झिक्यूट करता येतात बॉलरला. यावेळेस हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येत आहे. टिपताय जेल. महत्वाचा विकेट कॅरी केलेला आहे आणि ती यश मिळालेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या नवापाडा सोबत गोलंदाज संदेशला. त्याने फलंदाज हर्षल याला खेळाडू कक्षामध्ये धाडलं. गोलंदाजी कमी खर्चिक राहिलेलीच आहे. तशाही धावा तुमच्या फलंदाजाने तितक्या अधिकच्या बनवलेल्या नाहीत. फक्त 31 धावा तुम्ही बनवल्या होत्या. 32 धावा तुम्हाला इथे खरं तर डिपेंड करायच्या आहेत. क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत आणखी एक फलंदाज बाद होत असताना आपण बघत आहोत. धावा जरी 32 असतील तरी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. कंबर कसलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या नवापाडा टीमच्या गोलंदाजाने. संदेशने लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे हादरे दिलेले आहेत. प्रतिस्पर्धी टीम अर्थात बेस्ट ऑफ टेमगावला आणखी एक बॅटर बाद. बक्षीस पात्र फेरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंकणारा संघ कमीत कमी 1 बक्षिसाचा मानकरी
चेतन स्मृती चषकामध्ये होणार आहे. चेतन स्मृती चषकाचा हे दर्जेदार दमदार पर्व आपण बघतो. या परिसरातील ग्रामीण क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा इथे रविराज ब्लास्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. मुरबाड तालुका क्रिकेटची आण बाण शान ठरलेली ही स्पर्धा. यामध्ये ती मात्र शंका नाही. 2 चेंडू उरतायत. या स्पर्धेत विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का हे आपल्याला पाहायचं आहे आणि गोलंदाज त्यासाठी सज्ज आहेत. आतापर्यंत एकही गोलंदाजाच्या वतीने विकेट हॅट्रिकची नोंद झालेली नाही आणि खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी तरी सुद्धा तो विक्रम नोंदवण्यात आला नाही. इथे संधी आहे. टॉप एज टेकन. एसटी रक्षकाने झेल टिपला. याच बरोबर चेतन स्मृती चषकाचा महाअंतिम दिवस आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली गोलंदाज संदेश चौधरी नवापाड्याचा. वेल डन. 17 धावा आहेत धावपलकावर. 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. एका पाठोपाठ एक फलंदाज तुम्ही गमावले तर धावपलक थोडा अशक्त असता आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला आलेला आहे. पहिल्या गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. त्याने 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर संचित पष्टे आले. संचित पष्टेने जे नशिबामध्ये लिहिलं होतं त्यापेक्षा अधिक चांगला इथे खेळ केला असं आपण म्हणूया. 8 धावा त्याने खर्च केल्या. विकेट हॅट्रिकसाठी जांभुडेचे समाजसेवक हरिभक्तपरायण अनिल मार्के यांच्या वतीने 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे देण्यात आलेला आहे. सामना संपल्यानंतर गोलंदाज आपण ते कलेक्ट करा. शेवटचा चेंडू फेकला जात आहे. पायचे फोर्ट्रिक अर्थात 4. चेक. शेवटचं षटक शेष आहे. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 17. आणखी 15 धावा गरजेच्या आहेत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार असताना आपण पाहणार आहोत. पाहायचंय अधिक वेळ घेऊ नका गोलंदाजी करणारी टीम. तुम्ही 3 षटकांसाठी बरोबर 16 मिनिटं वापरलेली आहेत आणि याच दरम्यान जवळजवळ 5 विकेट्स तिकडे डाऊन झालेले आहेत. त्याचमुळे तुम्हाला आम्ही पेनल्टी जरूर देत नाही परंतु तुम्हीही या गोष्टीचा विचार करा. चला शेवटचं षटक फेकण्यासाठीचा गोलंदाज नियुक्त करा. तिन्ही गोलंदाजाने इथे कमी खर्चिक गोलंदाजी केलेली आहे. त्रेधा तिरपीट फलंदाजाची उडवणारी गोलंदाजी केलेली आहे. विशेषत्वाने लेनचा चांगला वापर करणारे गोलंदाज आपण पाहिले. नियंत्रणासहित त्याने गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या गोलंदाजाला आता आपण पाहिलं तर परिस्थिती थोडी त्याच्या बाजूने जाणारी आहे. या अगोदरचे गोलंदाज गरम तेलामध्ये आले होते. आता तसं नाहीये कारण आता गोलंदाजाला 15 धावा डिपेंड करायचे आहेत. परंतु बॅटर पवन कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण पवन मोठे फटकेबाजी करू शकतो आणि ते त्याने या अगोदर बऱ्याचदा केलेले आहे. ही मोठी संधी आहे. क्वालिफिकेशनचा राऊंड सामना जिंकल्यानंतर चेतन स्मृती चषकातील एका बक्षिसाचे मानकरी ठरू शकणार आहेत इथे खेळाडू. टप्प्याचा पहिला चेंडू कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. व्हॉट अ ग्रेट डायव्हिंग एफर्ट. चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. डीप मिड विकेटला स्वतःला झोकून दिलं. सूर लावला. त्याचबरोबर बॉडी बॅलन्स गमावला. चेंडू अडवला. महत्वाच्या 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. त्या क्षेत्ररक्षकाने त्याचं कौतुक. चेंडू उरत आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये इथून पुढे पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या बेस्ट ऑफ टेमगावला बेस्ट ऑफ टेमगावच्या रेस्ट ऑफ बॅटर्सला हे करायचंय की जे खेळपट्टीवर उपस्थित आहेत. या अगोदर फलंदाजी जरूर चांगली राहिली होती हर्षलची. त्याने एक चौकार एक षटकार दाखवला परंतु इतर कोणत्याही फलंदाजाला सीमारेषेपर्यंत चेंडू टोलवता आला नाही. इथे जाईल का हे आपल्याला पाहायचंय. काय झेल आहे. अप्रतिम दर्जेदार झेल. चेतन स्मृती चषकातील सर्वाधिक झेलांपैकी एक झेल इथे क्षेत्ररक्षकाने घेतला आणि त्याचमुळे सामना आता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने निश्चितच झुकत चाललेला आहे. 1 मोर विकेट डाऊन.
13 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपण बघतो गोलंदाजी करतायत स्वप्नील. इथे 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 खांद्याचा अतिरिक्त वापर केला. काय घडलंय? पंचांचं बोट आबळाकडे. फलंदाज तर जागीच थांबले होते. पंचांच्या अधिकृत इशाऱ्यासाठी ते वाट बघत होते. पंच सँडी गायकवाड यांचं बोट आबळाकडे, फलंदाज खेळाडू कक्षाकडे. धडाकेबाज चषकाचे मुख्य आयोजक, ज्यांच्या नावाला अधिक परिचयाची गरज नाही, आमचे बंधुतुल्य मित्र सतीश शेळके सर यांचं आगमन झालेलं आहे. या अगोदरही पहिल्या दिवसामध्ये ते दाखल झाले होते. चेतन स्मृती चषकाच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही स्पर्धा आणि या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत जयेश नाना शेळके, त्याचबरोबर सतीशजी शेळके, असे 2 अध्यक्ष मुरबाड ग्रामीण क्रिकेटला कार्यरत असताना आपण बघतो. ऑन साइडला खेळायचंय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. या अगोदर गोलंदाज संदेशने विकेट हॅट्रिक मिळवली. स्वप्नील सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतो की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केलं. एकाच सामन्यामध्ये 2 गोलंदाजाने विक्रम केला. दोन्ही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली. ग्रेट जॉब. काय क्रिकेट पाहायला मिळत आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो कमी रणसंख्येचे किंवा कमी टार्गेट असणारे लो स्कोरिंगचे सामने जेव्हा इंटरेस्टिंग बनतात त्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेट दुसरं कोणतं नाही. आणखी एक खांद्याचा वापर करत असताना चेंडू फेकलाय गोलंदाजाने. फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे. गोलंदाजाच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. त्याचमुळे सामना समाप्तीकडे वळला. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथून पुढे हे जे टास्क आहेत इट इज व्हेरी टफ. अशक्य तर क्रिकेटमध्ये काही नसतं, परंतु जे आकडे आहेत त्या आकड्यांवरून तरी असं वाटतं की गोलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे. तेच झालं. सामना जिंकला. क्वालिफिकेशनचं राऊंड जिंकलं. कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी त्याचबरोबर चेतन स्मृती चषकातील टॉप 3 मध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी अत्यंत चांगली केली ती म्हणजेच बेस्ट ऑफ टेमगावच्या विरोधात नवापाडा टीमच्या गोलंदाजाने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.